नमस्कार, मी ॲडव्होकेट हनुमंत वाघमोडे। आज आपण शेत रस्त्यासंदर्भातील कायदे पाहणार आहोत। शेत रस्त्यासंदर्भात प्रामुख्याने दोन कायद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या तरतुदी आहेत। एक म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 आणि दुसरी म्हणजे मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5। या दोन कायद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या तरतुदी असल्या तरीही दोन्हींचा उद्देश हा एकच आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये ये जा करण्यासाठी सुलभ रस्ता देणे हा आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 मधील तरतुदीचे अवलोकन केले असता त्यामध्ये ज्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही त्या शेतकऱ्याने सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मागणीसाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचा आहे। अशा व्यक्तीने तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर तहसीलदार हे त्या अर्जदाराचा अर्जाची शहानिशा करतील व त्या व्यक्तीला सुलभ असा रस्ता जर नसेल तर तहसीलदार हे अर्जदार यांची मागणीनुसार सर्वे नंबरच्या बांधावरून नवीन रस्ता त्या शेतकऱ्याला देतील व तसा अधिकार तहसीलदार यांना आहे। सदरील आदेशाचे विरुद्ध गैर अर्जदार यांना अपील दाखल करावयाचे असल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे ते अपील दाखल करतील। जर त्या आदेशाचे अपील दाखल नाही केले अथवा आव्हानित नाही केला तर त्यास मेहरबान दिवाणी न्यायाधीश यांच्याकडेही तो आदेश आव्हानित करता येईल। अशा स्वरूपाची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत आहे। त्याचप्रमाणे आता आपण मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 नुसार जी तरतूद आहे ती पाहूयात। सदरील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत जो आदेश झालेला आहे तो आदेश दिवाणी न्यायालय यांच्याकडे आव्हानित केला जाऊ शकतो, परंतु मामलतदार कोर्ट ऍक्ट मधील तरतूद व महाराष्ट्र जमीन महसूल अंतर्गत असलेली तरतूद ही वेगवेगळी आहे। महाराष्ट्र जमीन महसूल अंतर्गत नवीन रस्ता देण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत। त्याचप्रमाणे मामलतदार कोर्ट ऍक्ट नुसार पूर्वपारपणे चालत आलेला रस्ता जो अडथळा निर्माण करेल तो अडथळा दूर करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहेत। म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 नुसार नवीन रस्ता देण्याचे अधिकार आहेत, तर मामलतदार कोर्ट ऍक्ट नुसार पूर्वपारपणे चालत आलेला रस्ता खुला करून देण्याचे अधिकार मामलतदार यांना म्हणजेच तहसीलदार यांना आहेत। नवीन रस्ता मागण्यासाठी मामलतदार कोर्ट ऍक्ट नुसार अर्जदार यांना कसल्याही प्रकारे अर्ज दाखल करता येणार नाही। मामलतदार यांच्याकडे केवळ पूर्वपारपणे चालत आलेला रस्ता जर एखाद्या शेतकऱ्याने तो अडवला तरच अर्जदार हा तशा स्वरूपाचा अर्ज तहसीलदार यांना अडवलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत तहसीलदार साहेब यांच्याकडे म्हणजेच त्या कायद्याच्या तरतुदीमधील मामलतदार कोर्ट यांच्याकडे दाखल करतील। मामलतदार यांचे निर्णयानंतर सदरील मामलतदार यांचे निर्णयास अर्जदार हा कलेक्टर साहेब म्हणजे जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आव्हानित करतील। त्याचप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दिवाणी न्यायालयाकडे जसे आव्हान करता येते तसे मामलतदार यांचे आदेशास दिवाणी न्यायालय यांच्याकडे आव्हानित करता येणार नाही। परंतु आता उच्च न्यायालय त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय यांच्या न्याय निर्णयानुसार मामलतदार यांनी दिलेला निर्णय हा मामलतदार कायद्यानुसार दिलेला नसेल तर मामलतदार कायद्याअंतर्गत झालेला आदेश ही मेहरबान दिवाणी न्यायालयाकडे आव्हानित करण्यात येईल। धन्यवाद।